रिक्षा चालक आणि वाहक यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरामध्ये आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे। कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर चौक इथं रिक्षा चालकाच्या वतीनं जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रिक्षा पासिंगचा 50 रुपयांचा विलंब आकार रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरात जेल भरो आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातील रिक्षा चालक संघटना दाभोळकर चौक परिसरामध्ये एकत्र येत त्यांनी सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी करत हे विलंब शुल्क तात्काळ रद्द करावं ही मागणी केली। राज्यभर रिक्षा चालकांचे आंदोलन सुरू झालंय, मात्र सरकार कुठल्याही पद्धतीनं दखल घेत नाहीये। आम्हाला काही देऊ नका आणि आमच्याकडनं काही घेऊ नका अशी मागणी करत तात्काळ हा विलंब शुल्क रद्द करावा, अन्यथा 20 लाख रिक्षा चालक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। महाराष्ट्र सरकारनं रिक्षाला दररोज पासिंग दंड 50 रुपये जो आकारला जातो तो रद्द करावा यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि सर्व वाहनधारकांचं आंदोलन गेली 1 महिना चालू आहे। हिवाळ्याचं अधिवेशन सुद्धा चालू आहे। हा दंड अत्यंत अन्यायी असा दर महिन्याला 1500 आणि वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये भरावा लागतो। हा दंड रद्द करावा यासाठी महामोर्चा काढला, खलनाबाकर आंदोलन केलं। 16,000 रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बंद केल्या। महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या विधानसभेमध्ये अनेक घोषणा जाहीर केल्या। शेतकऱ्यांना वीज माफी दिली, त्यांना तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही। आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका, खरं आमच्याकडनं काही घेऊ नका। आम्ही एकमेव घटक असे आहोत की सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा 1,24,000 एवढ्या रकमेपर्यंत जातो। इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू, पंजाब, गुजरात या राज्यांनी दंड माफी केलेली आहे। पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे। आमच्या सरकारला विनंती आहे की हे रिक्षावाले मुख्यमंत्री असलेलं सरकार आहे, या सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मान्य आहे, पण आमच्याकडनं निदान काही घेऊ नका, नाहीतर या वाहनधारकांचा उद्रेक होईल। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।